ठीक आहे, इथून पण बनवू शकता किंवा डायरेक्ट व्हिज्युअल स्टुडिओ कोड इथं ओपन करा. माय प्रोजेक्ट्स आणि राईट क्लिक आणि ओपन. ठीक आहे, काल आपण माय सेकंड कॉम्पोनंट ओपन केला होता. ठीक आहे, माय सेकंड कॉम्पोनंट मध्ये आपण काय बघितलं, फॉर लूप बघितले. फॉर लूप कोणते कोणते बघितले? HTML चा फॉर लूप बघितला, जावास्क्रिप्टचे 2 फॉर लूप बघितले. ठीक आहे, जावास्क्रिप्ट मध्ये जो कॉल फॉर लूप जे एक फंक्शन बनवलं होतं त्याच्यामध्ये आपण सिंपल फॉर लूप बनवलाय. आता फॉर लूप कधी पण आपण कशावरती, एपेक्स मध्ये लिस्ट वरती चालवतो, लिस्ट की सेट वरती चालवतो, किंवा जावास्क्रिप्ट मध्ये ॲरे वरती चालवतो. ठीक आहे, आता दिस कॉन्टॅक्ट म्हणजे काय, हा कॉन्टॅक्ट व्हेरिएबल आपण, कॉन्टॅक्ट नावाचा व्हेरिएबल आपण ग्लोबली डिक्लेअर केलेला आहे. त्याच्यामध्ये काय, ही ॲरे आहे आणि ॲरे मध्ये काय आहेत, हे एलिमेंट आहेत. ओके, मग याच्यावरती प्रत्येक एलिमेंट जर आपल्याला ऍक्सेस करायचा असेल तर आपल्याला फॉर लूप लावावं लागेल, बरोबर. मग आपल्याकडे 2 ऑप्शन आहेत फॉर लूप लावण्याचे. एक तर आपण कन्व्हेन्शनल मेथड वापरू शकतो फॉर लूप लावायची. ठीक आहे, हा झाला डेटा टाईप, परत व्हेरिएबल, आणि इथं जे ॲपेक्स मध्ये कोलन होतं त्याच्यामध्ये इथं ऑप आहे, बाकी लिस्ट. ठीक आहे, ही लिस्ट झाली. ऑपच्या जागी कोलन येतो ॲपेक्स मध्ये, व्हेरिएबल आणि डेटा टाईप. आपल्याकडे ॲपेक्स मध्ये कसं कॉन्टॅक्ट, अकाउंट वगैरे डेटा टाईप होते, तसं इथं डायरेक्ट आपल्याकडे 3च डेटा टाईप्स आहेत, लेट, वेअर आणि कॉन्स्टंट. ठीक आहे, आता दुसरी जी नॉन कन्व्हेन्शनल म्हणजे नवीन दुसरी एक मेथड आहे जी फॉर इच आहे का. सेम ही फॉर फॉर लूप सारखीच कन्सेप्ट आहे याच्यामध्ये, पण ह्या दिस कॉन्टॅक्ट मधला जो प्रत्येक एलिमेंट आहे तो 1 बाय 1 ह्या आयटम मध्ये येतो. ओके, आणि ह्या आयटमला आपण कर्ली ब्रॅकेट मध्ये ऍक्सेस करू शकतो. आयटम डॉट एज, आयटम डॉट फुल नेम आपण ऍक्सेस करू शकतो. ठीक आहे, आणि हे झाले 2 फॉर लूप. आणि सेम सेम जर आपल्याला ह्या कॉन्टॅक्ट वरती जर HTML मध्ये जर फॉर लूप लावायचं असेल, HTML मध्ये जर रिपीटेडली तुम्हाला जर फुल नेम वगैरे जर दाखवायचे असतील तर आपल्याला काय करावं लागतं, हा फॉर लूप लिहावा लागतो. टेम्पलेट मध्ये फॉर लूप लिहावा लागतो. म्हणजे काय, फॉर इच. ओके, मग लिस्ट द्या आणि एक व्हेरिएबल डिक्लेअर करा, फॉर आयटम कॉन. ठीक आहे, जसा हा इथं फॉर लूप आहे जावास्क्रिप्ट मध्ये, जसा इथं आहे सेम तसंच आहे कन्सेप्ट. बघा, ही लिस्ट जी आहे, कॉन्टॅक्ट जी लिस्ट आहे ती आपण इथं दिली, बरोबर. परत जो व्हेरिएबल आहे हा कॉन, हा फॉर इच आयटम साठी इथे दिला, फॉर आयटम हा कॉन व्हेरिएबल. आणि प्रत्येक आपल्याला आयडेंटिफिकेशन साठी ही की एक्स्ट्रा आहे, ही HTML चा कन्सेप्ट. HTML साठी एक्स्ट्रा फक्त की द्यावी लागते. बाकी बघा, कॉन्टॅक्ट मधलं फुल नेम ऍक्सेस करायचंय तुम्ही करू शकता, कॉन्टॅक्ट मधलं एज ऍक्सेस करू शकता तुम्ही करू शकता. इथं तुम्ही व्हेरिएबल काही डिक्लेअर करू शकता, कॉन असं करावं असं काही नाही. तुम्ही आयटम करू शकता, कॉन करू शकता, CN करू शकता, काही करू शकता. तर ते एक व्हेरिएबल आहे डिक्लेअर करा. ठीक आहे, हा आहे HTML मधला फॉर लूप. आता आपण किती मेथड बघितल्या ज्या लिस्ट वरती चालते. आपण काय बघितलं, पुश मेथड बघितली आणि फॉर इच बघितली, बरोबर. हे कन्व्हेन्शनल फॉर लूप आहे, ही मेथड आहे. ठीक आहे, म्हणजे हे फंक्शन आहे जावास्क्रिप्टचं, पण हे फंक्शन नाही, हे कन्व्हेन्शनल फॉर लूप आहे. ठीक आहे, जसे हे फॉर इच लूप फंक्शन आहे, तसंच आपल्याकडे आणखी फॉर लूपचे आणखी ॲरेच्या मेथड्स आहेत. जसे लिस्टमध्ये ऍड, ऍड ऑल, क्लोन, जशा मेथड होत्या लिस्टच्या, लिस्ट डॉट क्लोन, लिस्ट डॉट साईज, लिस्ट डॉट इज एम्प्टी, जशा मेथड होत्या तशा ॲरेच्या इथं पण मेथड्स आहेत. ठीक आहे, आता दुसरी मेथड आपल्याला शिकायची, मॅप. ठीक आहे, जावा रन जेएस मॅप. ठीक आहे, आता मॅप कशासाठी यूज केला जातो. मॅप हा जो मॅप आपला जो ॲपेक्स मधला मॅप आहे ना, तो कन्सेप्ट इथं नाहीये. मॅप म्हणजे मॅपिंग साठी केलेला आहे. मॅपिंग, मॅपिंग म्हणजे काय, की ए ला समजा शशिकांत मॅप केला. ठीक आहे, अशी मॅपिंग करतो आपण, त्याला तो कन्सेप्ट इथं मॅप साठी यूज केला जातो. आता फॉर एक्झाम्पल आपल्याकडे ह्या ॲरे आहे, बरोबर, दिस डॉट कॉन्टॅक्ट. जर आपल्याला याच्यामध्ये ह्या एलिमेंट्स मध्ये काही मॉडिफिकेशन पाहिजे असेल, प्रत्येक एलिमेंट मध्ये काही मॉडिफिकेशन पाहिजे असेल, आणि ते मॉडिफिकेशन करून आपल्याला नवीन दुसरा ॲरे पाहिजे असेल,
अलग लक्षात. जसं की फॉर एक्झाम्पल आपल्याला समजा एजच्या पुढं इथं आणखी एक एलिमेंट ऍड करायचा आहे, लेबल नावाचा. लेबल, आणखी एक की ऍड करायची आहे, लेबल. आणि की काय असेल, राहुल आणि ऍक्टिव्ह. जर असं ऍड करायचं असेल आणि तुम्हाला म्हणजे प्रत्येक एलिमेंट मध्ये असं ऍड करून तुम्हाला सेपरेट नवीन ऍरे पाहिजे असेल तर आपल्याला मॅप यूज करावा लागतो. म्हणजे काय कन्सेप्ट काय आहे तर, की तुम्हाला नवीन ऍरे पाहिजे असेल, ओल्ड ऍरे आहे त्याच्यामध्ये मॉडिफिकेशन करून तुम्हाला नवीन ऍरे पाहिजे असेल तर तुम्ही मॅप यूज करू शकता. ठीक आहे. म्हणजे काय असणार आहे त्याच्यामध्ये, फॉर लूप सारखाच कन्सेप्ट आहे. ओके, फॉर लूप सारखंच चालणार हे. पण म्हणजे काय होणार, फॉर लूप मध्ये आपण इथं बघा तुम्ही, फॉर लूप मध्ये काय केलं आपण, कॉन्टॅक्ट घेतलाय. ठीक आहे. तर कॉन्टॅक्ट मध्ये पहिला कॉन्टॅक्ट कॉन डॉट फुल नेम, समजा फुल नेम आहे. मग फुल नेमला आपण काही पण जर चेंज करायचं असेल तर चेंज करू शकतो मॅप मध्ये. इथं पण करू शकतो फॉर लूप मध्ये. मॅप मध्ये काय डायरेक्ट तुम्हाला ऍरे रिटर्न करते. ठीक आहे. बघूयात आपण कसं ऍरे रिटर्न करते. ठीक आहे. पहिल्यांदा सिंपल मॅप बघूया. ठीक आहे. आता लेट्स से आपण नॉर्मल हा ऍरे इथं डिक्लेअर करूयात. ठीक आहे. इथं सिंपल हा ऍरे. आणि आपली जर समजा रिक्वायरमेंट आहे, आपल्याला प्रत्येक एलिमेंट आहे त्याला मल्टिप्लाय बाय 2 करायचंय. मल्टिप्लाय बाय 2 करून आपल्याला एक नवीन ऍरे पाहिजे, ही आपली रिक्वायरमेंट आहे. आपण काय करूयात मग, एक नवीन ऍरे डिक्लेअर करूयात. न्यू ऍरे इक्वल टू, ठीक आहे, नम्स, म्हणजे हा ऍरे घेतला पहिला ऍरे, डॉट मॅप मेथड. ओके. आणि या मॅप मेथड मध्ये आपल्याला काय करायचंय, जसं इथं बघा फॉर इच लूप मध्ये आयटम घेतला होता ना, सेम इथं आयटम डिक्लेअर करा, आयटम. ओके. आणि इथं एरो फंक्शन वापरा आणि कर्ली ब्रॅकेट. ठीक आहे. आता आयटम, ठीक आहे. आणि आता आपल्याला काय करायचंय, आयटम मल्टिप्लाय बाय 2. ठीक आहे. डिक्लेअर करा आणि हा न्यू ऍरे प्रिंट करूयात आपण. ठीक आहे. console डॉट लॉग न्यू ऍरे. ठीक आहे. हा प्रिंट करूयात. आता बघा कसं वर्क होतं हे. नम्स हा आपला वर डिक्लेअर केलेला ऍरे, आपण ह्याला ऍरे 1 म्हणूयात. ठीक आहे, किंवा ओल्ड ऍरे म्हणून, ओल्ड ऍरे. ओके, ओल्ड ऍरे. आणि ह्या ओल्ड ऍरे वरती मॅप चालवा, ही मॅप ही मेथड आहे. आणि ओल्ड ऍरे मधला पहिला आयटम इथं येऊ दे. ह्या पहिल्या आयटमला काय करायचं आपण, आयटम मल्टिप्लाय बाय 2 करायचं. ओके. आणि हे 1 बाय 1 फिरून ह्या आयटमला मल्टिप्लाय बाय 2 करणार आणि एक नवीन ऍरे आपल्याला इथं देणार. ठीक आहे. डिप्लॉय करूया. आणि इथे आणखी एक कन्सेप्ट आहे. आता आपल्या ऑर्ग मध्ये ऑलरेडी काय डिप्लॉय आहे आणि आपण काय ऍड करतो हे पण तुम्ही बघू शकता. राईट क्लिक करायचं आणि डीप चेक करायचं, डिफरन्स सोर्स अगेन्स्ट ऑर्ग, इथे क्लिक करा. तुम्हाला बघ कळेल की नवीन तुम्ही ऍड काय करताय. आधी ऑलरेडी ह्या कॉम्पोनंट मध्ये काय काय अवेलेबल आहे आणि नवीन तुम्ही काय ऍड केलं हे दिसणार. ठीक आहे. बघा आता ही जी लेफ्ट साइड आहे ही ऑलरेडी ऑर्गनायझेशन मध्ये आपल्या डिप्लॉइड जो कॉम्पोनंट होता तो आहे. याचा अर्थ असा काय, लेट से मी स्वप्नदीप पाटील आहे, मला ह्या कॉम्पोनंट वरती आजच काम करायला दिलंय. कोणती मेथड लिहायला लावली मला, रन जावास्क्रिप्ट मॅप. आणि हा ऑलरेडी नवनाथनं कॉम्पोनंट डेव्हलप केलेला आहे इथपर्यंत. आणि ही एकच मेथड मी ऍड करतोय, बरोबर.
पण ही मेथड ऍड करताना मी काय त्याचा जुना कोड मी काय चेंज करतोय का हे चेक करायचं. लेट्स से मी काय करतो याच्यामध्ये आणखी एक ऍरे ऍड करतो. ठीक आहे, आणि बघा राईट क्लिक करतो आणि डिफरन्स करतो. आता तुम्ही बघा याच्यामध्ये काय दिसतंय तुम्हाला. मला काय सांगितलं होतं माझ्या मॅनेजरनं की रन जेएस मॅप ही मेथड लिही, बरोबर. पण त्याच्याबरोबर मी काय करतोय, हा कोड पण ओव्हरराईड करतोय. हा आधीचा कोड आहे आणि मी इथं ऍडिशनल हा कोड टाकलाय, जो की चुकीचा आहे. मला हे मग म्हणजे काय होतंय, मी ऍडिशनल कोड ऍड करतोय, बरोबर. तर मग आपल्याला काय करायचं नाही करायचं आहे, तर आपल्याला इथं एरो फंक्शन रिव्हर्ट सिलेक्शन. ओके बघा, म्हणजे काय केलं झालं, आता ऑर्गनायझेशन मध्ये जसा कोड होता तसाच इथं आहे, फक्त मी माझी मेथड फक्त ऍड करतोय. ग्रीन मध्ये दिसते, राईट मध्ये दिसते का. ओके, याचा अर्थ काय झाला, मी आधी कॉम्पोनंट नवनाथनं जो डेव्हलप केलं तर त्याला काय हात लावत नाही, फक्त मला जेवढं सांगितलं तेवढंच मी करतोय. हे आपल्याला कळतंय असं राईट क्लिक करून. तुमच्या अपेक्स क्लासमध्ये पण डिफरन्स चेक करता येतो, आणि प्रत्येक वेळेस तुम्ही व्हीएस करून मधून डिप्लॉय करताना डिफरन्स चेक करायचा. तुम्ही दुसऱ्याचा कोड तर डिप्लॉय नाही करत, ओव्हरराईट नाही करत, हे चेक करायचं. मगच आपल्याला जेवढं पाहिजे तेवढंच ऍड होतंय का हेच बघायचं. ठीक आहे, ठीक आहे. दुसरं एक कन्सेप्ट असा आहे की तुम्ही कुणाचं काहीतरी रिमूव्ह तर नाही करत. लेट्स से इथं ऍड एलिमेंट ही नवनाथनं मेथड लिहिली आणि त्याच्यामधलं चुकून तुम्ही हे रिमूव्ह केले. ओके, आता राईट क्लिक करा, बघा ते रेड मध्ये येणार. डिफरन्स चेक केला मी, बघा. आता जर मी हा कॉम्पोनंट डिप्लॉय केला तर काय होणार, ऍरे ही जी लाईन नंबर 21 आहे ती काय होणार, रिमूव्ह होऊन जाणार. म्हणजे काय झालं, नवनाथची जी फंक्शनॅलिटी होती ती मी काय केली, इम्पॅक्ट झाला का नाही नवनाथच्या फंक्शनॅलिटीला. तर नाही, असं नाही व्हायला पाहिजे. नवनाथचा जो कोड आहे तो तसाच पाहिजे. आपल्याला काय सांगितलंय, ही मेथड ऍड करायला, तर एवढंच करायचं. ठीक आहे, तर मग हे रिवर्ट करायचं, जसं होतं तसंच करायचं आणि सेव्ह करून मग डिप्लॉय करायचं. म्हणजे आता बघा सेम झालं आपला कोड, फक्त रन जेएस मॅप टाकलाय आपण. ओके, आणि डिप्लॉय. आता आपला कोड डिप्लॉय झाला जावास्क्रिप्ट, पण ही मेथड रन करण्यासाठी आपल्याकडे काय आहे का, इव्हेंट आहे का, काय नाही. तर आपल्याला एक बटन वगैरे काहीतरी द्यावं लागेल. तर आपण बटन क्रिएट करू. बटनला नाव देऊया रन मॅप. जेएस मॅप, ठीक आहे. आणि इथं मग काय करावं लागेल, इथं ही पण फंक्शन चेंज करावं लागेल. ऑन क्लिक फंक्शन चेंज करावं लागेल की नाही. हे जुनं फंक्शन हे नाही, आपलं फंक्शन कोणतं आहे, रन जेएस मॅप. ओके, सेव्ह आणि डिप्लॉय. ओके, डिप्लॉय झाला कॉम्पोनंट. मी इथं आलो, रिफ्रेश केलं. आपण HTML मध्ये काय चेंज नाही करत, आपण console.log मध्ये चेक करणार आहे. ठीक आहे, इथं जावास्क्रिप्ट मध्ये हे फक्त ऍरे मध्ये काय येते हे चेक करणार आहे. ठीक आहे, बघा रन जेएस मॅप आला, हे बटन आलं. ठीक आहे, मी इन्स्पेक्ट करतो, कंट्रोल-shift-I. ठीक आहे, इन्स्पेक्ट साठी. आणि जुने लॉग क्लिअर केले इथं, आणि रन जेएस मॅप केलं. रन जेएस मॅप आपला काहीतरी चुकलेला आहे. आयटम मल्टीप्लाय बाय 2. ठीक आहे, मॅप. ठीक आहे, सिंटॅक्स तर बरोबर आहे. इथं आयटमला काही फरक पडत नाही, कर्ली ब्रॅकेट मध्ये नाहीये. डिप्लॉय.
ठीक आहे. रन JS मॅप बघा 2 4 6 मल्टिप्लाय झालं, आपल्याला नवीन ॲरे भेटतोय. म्हणजे काय होतंय की ओल्ड ॲरे घे, बरोबर, ह्या आपण काय सांगतो जावास्क्रिप्ट कसं वर्क करते बघा. ओल्ड ॲरे आहे, त्याच्यामध्ये मॅप हे मेथड यूज केली आपण, आणि काय केलं, प्रत्येक प्रत्येक वेळेस काय होणार, आयटम आला. ओके, म्हणजे काय आलं, पहिल्या वेळेस 1 आलं इथं, ठीक आहे. 1 मल्टिप्लाय बाय 2, ठीक आहे. तर मल्टिप्लाय करून काय केलं त्यानं, एक ॲरे मध्ये 2 टाकलं, ठीक आहे. परत दुसऱ्या वेळेस काय आलं, ह्या आयटम मध्ये 2 आलं. 2 मल्टिप्लाय बाय 2 किती आलं, 4 आलं. मग 4 आल्यानंतर सेकंड नंबरला त्यानं 4 टाकलं, आणि परत थर्ड नंबरला 6 टाकलं. हे असं करून त्याने काय केलं, नवीन ॲरे बनवला आणि तो रिटर्न केला. ओके, याच्यामध्ये काय कोणाला डाऊट? नवनाथ, सुजाता? नाही. प्युअर नाही. सिंपल आहे. जुना ॲरे आहे, त्या जुन्या ॲरे मध्ये मॅप हे फंक्शन आहे. याच्यामध्ये 1 बाय 1 प्रत्येक आयटम येणार, 1 येणार. ओके, आयटम मध्ये पहिल्यांदा 1 येणार, 1 बाय 2, परत ते 2 सेव्ह होणार पहिल्याला जागेला, परत 2 येणार, 2 मल्टिप्लाय बाय 2 4 येणार, परत तिसऱ्या वेळेस थर्ड येणार, इथं 3 येणार, 3 मल्टिप्लाय 2 करणार, आणि 6. मग असा ॲरे क्रिएट होणार, नवीन नवीन ॲरे क्रिएट होणार, तो नवीन ॲरे ह्याच्यामध्ये असाइन होणार. सिंपल कन्सेप्ट आहे. ठीक आहे. आता आपण काय करूया, कॉम्प्लिकेटेड करूया त्याला. ठीक आहे, कॉम्प्लिकेटेड कसं करणार, तर आपल्याकडे हा ओल्ड ॲरे आपण नाही यूज करायचा. आपण आपला जो वरती ग्लोबली डिक्लेअर केलेला ॲरे आहे, हा कॉन्टॅक्ट्स, हा कॉन्टॅक्ट्स यूज करूया. ठीक आहे, कॉन्टॅक्ट्स. आता मी इथं दिस यूज नाही केलं, ठीक आहे, दिस यूज नाही केलं, मग ह्याला कॉन्टॅक्ट्स भेटणार का? हे ग्लोबली वरती डिक्लेअर केलेलं आहे कॉन्टॅक्ट्स, बरोबर, ह्या मेथड मध्ये डिक्लेअर केलेलं आहे का नाही? जे काय मेथड मध्ये डिक्लेअर केलंय तेच आपण इथं विदाउट दिस ऍक्सेस करू शकतो. जे ग्लोबली डिक्लेअर केलं त्याला दिस पाहिजेच म्हणजे पाहिजेच. ठीक आहे, दिस डॉट कॉन्टॅक्ट्स म्हणजे दिस डॉट कॉन्टॅक्ट्स मधला आयटम मध्ये काय येणार, पहिला एलिमेंट. पहिला एलिमेंट कोणता इथं, हा आहे, बरोबर. मग इथं आपण काय करूयात, याच्याऐवजी इथं रिटर्न करायचं आपल्याला, बरं. ठीक आहे, रिटर्न नवीन नवीन एलिमेंट टाकायचा आपण. ठीक आहे, रिटर्न आयटम, ओके, कॉमा, रिटर्न एक्झिस्टिंग आयटम, आणि आपल्याला नवीन काय ऍड करायचंय ते याच्यामध्ये लिहावं लागेल. एकच मिनिट, पॅरेंथेसिस इथं कर्ली ब्रॅकेट द्यावं लागेल वाटतं मला. इथं कर्ली ब्रॅकेट्स आहेत याच्यामध्ये. ठीक आहे, रिटर्न पहिला आयटम, आणि त्याच्यामध्ये आपण ऍड काय करणार आहे आता, नवीन एलिमेंट ऍड करणार आहे, लेबल. ओके, लेबल काय ऍड करणार आहे आपण, लेबल ऍड करूयात आपण, नाव आणि नंतर हा आपण करूयात फुल नेम घेऊयात. ठीक आहे, आयटम बघा, ह्याच्यामध्ये काय असणार, पहिला आयटम, आयटम मधलं फुल नेम ऍक्सेस करूयात. ठीक आहे, आयटम डॉट फुल नेम प्लस, आणि त्यामध्ये एक स्पेस देऊयात, परत प्लस, आणि आयटम डॉट इज ऍक्टिव्ह, आयटम डॉट स्टेटस घेऊयात. ठीक आहे, बघा आता काय होणार, पहिल्यांदा हा स्प्रेड ऑपरेटर आपण वापरलेला आहे. म्हणजे काय होणार की जो आयटम येणार आहे, पहिला जो आयटम येणार आहे, आयटम मध्ये काय असणार आहे, फक्त एवढीच व्हॅल्यू, बरोबर, एवढीच व्हॅल्यू असणार आहे. ही एवढी व्हॅल्यू पहिल्यांदा
ह्या याच्यामध्ये ह्या ऑब्जेक्टमध्ये कर्ली ब्रॅकेटच्या ह्याच्यामध्ये असाइन होणार जेवढी आहे तेवढी, बरोबर. आपण दुसरा एलिमेंट काय ऍड करतोय, लेबल नावाचा एलिमेंट ऍड करतोय आणि लेबलला असाइन काय करतोय, त्याच आयटम मधलं फुल नेम आणि स्टेटस. ठीक आहे, आणि न्यू ॲरे प्रिंट करूया आपण, डिप्लॉय. बघूयात का सिंटॅक्स बरोबर आहे का. सिंटॅक्स तर बरोबर आहे आपला. तुम्हाला ॲक्युरेट सिंटॅक्स हे विचारणार नाहीत इंटरव्ह्यू मध्ये, फक्त तुम्हाला मॅप कशासाठी यूज करतात हे तुम्हाला माहिती आहे पाहिजे. इंटरव्ह्यू मध्ये मॅप पण नाही विचारणार तुम्हाला, पण रिअल टाइम मध्ये तुम्हाला जर ज्यावेळेस रिक्वायरमेंट येईल त्यावेळेस जर अशी रिक्वायरमेंट असली तर तुम्हाला माहिती पाहिजे की आपण इथं मॅप यूज करू शकतो. ठीक आहे, आता रन जेएस मॅप करू. काय आलं, ऑब्जेक्ट आला. तर आपल्याला काय करावं लागेल प्रिंट करण्यासाठी, इथं प्रिंट करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, जेसॉन डॉट स्ट्रिंगिफाय करावं लागेल. ऑब्जेक्ट डायरेक्टली दाखवत नाही कन्सोल लॉग मध्ये. स्ट्रिंगिफाय, जेसॉन डॉट स्ट्रिंगिफाय आणि डिप्लॉय. हे काल पण आपण केलं होतं. आता तुम्ही ह्याच्यामध्ये बघा, इथं दिस डॉट कॉन्टेक्स्ट मध्ये काय झालं, आपल्याकडे पूर्ण ॲरे आला. ओके, ॲरे मधला पहिला आयटम आपण घेतला. ओके, पहिल्या आयटमला आपण काय केलं, पहिला आयटम आहे असाच ठेवला, प्लस त्याच्यामध्ये एक की ऍड केली लेबल नावाची, आणि लेबल मध्ये काय केलं, त्याच ॲरे मधलं फुल नेम प्लस स्टेटस ऍड केले. ठीक आहे, काय का आपण चेंज केले का, नाही. रन जेएस बघा, याच्यामध्ये लेबल आले का, लेबल हे आलं का, ऍड झालं बघा, लेबल राहुल शर्मा ऍक्टिव्ह. परत दुसऱ्या ह्याच्यामध्ये काय, प्रिया मेहता इनऍक्टिव्ह. परत काय, अमित वर्मा ऍक्टिव्ह. ओके, बघा बरोबर आहे का बघू आपण. राहुल शर्मा ऍक्टिव्ह आहे का, राहुल शर्मा ऍक्टिव्ह, प्रिया मेहता इनऍक्टिव्ह आणि अमित वर्मा ऍक्टिव्ह. फक्त काय केलं आपण, कॉन्कॅटिनेट केलेलं आहे. ठीक आहे, ठीक आहे, केले स्ट्रिंग फक्त आपण ऍड केलेले. आता ह्याच्यामध्ये काय झालं, तुम्हाला काय कळलं की याने काय केला, नवीन ॲरे रिटर्न केला, आपल्याला नवीन ॲरे रिटर्न केला ह्या मेथडनं. ओके, एक्झिस्टिंग ॲरे आपला काय कॉन्टॅक्ट्स आहे, त्याने आपल्याला काय केलं, नवीन ॲरे रिटर्न केला ह्या मेथडनं. ठीक आहे, त्या मेथड मध्ये मी सिंपल आपला हे पण ऍड करून ठेवतो, सिंपल जो ॲरे होता मेथड ही. स्टॅटिक पास करायचं म्हणलं तर पास करू शकतो ना स्टॅटिक पण. कसं म्हणतोय, स्टॅटिक आयटम डॉट फुल नेम जे आहे, हा नंतर जर आपल्याला इज इक्वल टू शब्द जर सपोज स्टॅटिक पास करायचं म्हटलं तर करू शकतो ना त्यात. हा करू शकतो ना आपण. आता याच्यामध्ये बघ, एक स्टँडर्ड जर आपण तुला जर म्हणलं की हार्ड कोडेड काहीतरी व्हॅल्यू करायचे, हार्ड कोडेड व्हॅल्यू हॅड, जर प्रत्येक ह्याच्या पुढे हॅड ऍड करायचं असेल किंवा सेल्स फोर्स ऍड करायचं असेल तर करू शकतो तू असं डिप्लॉय. रन जेएस मॅप बघा, इथं सेल्स फोर्स आलं. आता इथं याच्यामध्ये स्पेस नाहीये तर काय करावं लागेल आपल्याला, इथं स्टार्टिंगला स्पेस द्यावं लागेल, किंवा डायरेक्ट तुम्ही स्पेस प्लस करून पण देऊ शकता, त्याच्यापेक्षा असं स्पेस जरी इथं जरी दिला तरी तो घेतो. आता जी ह्या मी मेथड शिकवतोय ना, मॅप पुश, ह्या मेथडच फक्त जराशा फॉर लूप जरा डिफिकल्ट आहे. बाकी जावास्क्रिप्ट कोणतीच म्हणजे LWC मध्ये काय दुसरं काय अवघड नाही, हेच आहे बघा. सेल्स फोर्स प्रत्येक ठिकाणी लेबल मध्ये ऍड झालेलं आहे. ठीक आहे, आता हे झालं रन जेएस मॅप. आता आपल्याला काय करायचं, आयटम्स फिल्टर करायचे. फिल्टर करायचे म्हणजे काय, आपल्याला नवीन ॲरे पाहिजे. आता इथं कॉन्टॅक्ट बघा तुमच्याकडे की कशा ऍक्टिव्ह आहे, इनऍक्टिव्ह आहेत, बरोबर. आपल्याला ऍक्टिव्ह कॉन्टॅक्ट्स बाहेर काढायचे, म्हणजे काय करायचं, फिल्टर आउट करायचे. तर आपल्याला फिल्टर आउट करण्यासाठी सुद्धा सेमच मेथड आहे, मॅप सारखीच. ओके, लेट्स से आपण बनवूया रन फिल्टर जेएस फिल्टर.
ओके. तुम्हाला आता जावास्क्रिप्ट मध्ये फंक्शन लिहायचं काय अवघड वाटतं का? ही सिंटॅक्स लक्षात राहणार का? काही सिंटॅक्स लिहिणं, मेथड लिहिणं इझी आहे जावास्क्रिप्ट मध्ये. ओके. आता आपल्याला समजा एक नवीन ॲरे पाहिजे, कॉन्स्टंट न्यू किंवा ऍक्टिव्ह कॉन्टॅक्ट्स. ओके. ऍक्टिव्ह कॉन्टॅक्ट्स आहेत, तर आपल्याला ऍक्टिव्ह कॉन्टॅक्ट्स बाहेर काढायचे आहेत. कुठून? ह्या कॉन्टॅक्ट्स मधून, दिस कॉन्टॅक्ट्स मधून. हा सेम सिंटॅक्स घेऊ शकतो आपण, ठीक आहे. पण मी तुम्हाला वन बाय वन सांगतो. आपण हा ॲरे दिस कॉन्टॅक्ट्स मधून आपल्याला काय करायचंय? फिल्टर आउट करायचं. त्यासाठी कोणती मेथड आहे? फिल्टर. ओके. फिल्टर मेथड आहे. आता याच्यामध्ये पॅरेंथेसिस येणार, एंटर दाबा. परत काय करायचं? इथं पॅरेंथेसिस द्या आणखी एक, आणि इथं आयटम घ्या. म्हणजे काय? ह्या कॉन्टॅक्ट मधला पहिला एलिमेंट, दुसरा एलिमेंट, तिसरा एलिमेंट ह्या आयटम मध्ये येत जाणार वन बाय वन. ठीक आहे. त्यानंतर ॲरे फंक्शन हे द्या, नंतर कर्ली ब्रॅकेट द्या. ठीक आहे. आणि याच्यामध्ये काय करा? रिटर्न करा. आणि इथं कंडिशनला कधी रिटर्न करायचंय? आयटम डॉट काय चेक करा आपण? स्टेटस इज इक्वल टू ऍक्टिव्ह. एक जरी तुम्हाला आलं तरी सुद्धा बाकीचं ऑटोमॅटिक येणार. ठीक आहे. म्हणजे काय करणार? याच्यामध्ये ॲरे, ह्या ॲरे मधला पहिला आयटम आला, आयटम मधला स्टेटस चेक केलं त्यानं, स्टेटस ऍक्टिव्ह असेल तर ते ह्यात टाकून देणार तो. परत आयटम आला, त्याचं स्टेटस ऍक्टिव्ह असेल तर ह्यात टाकून देणार. जर स्टेटस इनऍक्टिव्ह असेल, हे कंडिशन मॅच नाही झाली, तर तो ह्या ॲरे मध्ये टाकणार का तो एलिमेंट? नाही टाकणार. ठीक आहे. एक जरी फंक्शन तुम्हाला कळलं, म्हणजे एक जरी मेथड कळली, तरी तुम्हाला बाकीचं प्रॉब्लेम जाणार नाही. हे इथं संपत आहे, आणि हा कुठं संपत? इथं संपत आहे. ह्याच्या बाहेर लिहायला लागणार आपल्याला. बघा, हा स्टार्टिंग आहे, इथं क्लोज होतोय. परत ह्या कर्ली ब्रॅकेट इथं क्लोज होतोय. ठीक आहे. लिहिताना कसं लिहिणार तुम्ही? तुम्हाला एक लक्षात ठेवावं लागणार. परत एकदा ट्राय करूया आपण. ठीक आहे. काय करणार आपण? ॲरे घेतला, डॉट फिल्टर मेथड जशी ह्याच्यामध्ये आहे मॅप मध्ये, इथं पण वरती बघा मॅप आहे. ठीक आहे. परत एक पॅरेंथेसिस दिला, इथं पॅरेंथेसिस दिला. परत इथं एंटर दाबलं. ठीक आहे. परत इथं काय केलं? कर्ली पॅरेंथेसिस मध्ये आयटम घेतला, म्हणजे पहिला जो आयटम येईल तो. ठीक आहे. परत एरो फंक्शन. ठीक आहे. आणि कर्ली ब्रॅकेट. ओके. मग रिटर्न कधी करायचं आपल्याला? ॲरे रिटर्न, ॲरे मधला एलिमेंट कधी ह्यामध्ये टाकायचा आहे? जर आपली कोणती कंडिशन? आयटम तुमच्या स्टेटस मध्ये जायचं, स्टेटस इक्वल टू आपला ऍक्टिव्ह असेल तर. ठीक आहे. ओके. आता आपण प्रिंट करूया. ऍक्टिव्ह कॉन्टॅक्ट्स. आता आपल्याला ह्यासाठी आणखी एक बटन बनवावं लागेल, बरोबर? Ctrl+K, Ctrl+F फॉर्मॅटिंग साठी. ठीक आहे. आणि आता काय करायला लागणार आपल्याला? लेबल चेंज करायला लागेल. run.js फिल्टर करूया, आणि इथं पण फंक्शन कॉल करावं लागेल. run.js. आता कुठं कॉल करावं लागेल मला हे सांगा बरं. लाईन नंबर कितीला आहे? 21. लाईन नंबर 21 ला ऑन क्लिक आपल्याला हे फंक्शन कॉल होईल, बरोबर? डिप्लॉय. चला रिफ्रेश. आपण ह्याला काय करूयात? क्लास दिलेला आहे, टॉप दिलेला आहे. ठीक आहे, आपण डिवोर्स देऊयात. मला याच्यामध्ये जास्त जे काय म्हणतात CSS माहित नाहीये. ठीक आहे गाईज. CSS वरती मी जास्त काम केलेलं नाही. जावास्क्रिप्ट वरतीच फक्त केले. HTML पण नाही एवढं. मी HTML चे टॅग जे आहेत आपले सेल्सफोर्सचे स्टँडर्ड्स आहेत, त्यामुळे जास्त HTML चा काही लोड नाहीये. फक्त CSS लाच आपल्याला प्रॉब्लेम आहे.
बघा मी काय केलं, ह्या बटनला फक्त एका डिव क्लासमध्ये टाकलं आणि त्याला मार्जिन लार्ज केलं आणि खाली आलं. ओके, आता हा डिव क्लास टाकला तरी सुद्धा काय होणार, हे सेपरेट होणार ह्याच्यापासून. ठीक आहे, ह्या डिव क्लासमध्ये हा कंटेनर ह्या कंटेनरमध्ये बटन येणार. बघा रन जेएस फिल्टर मेथड आहे आपली. इन्स्पेक्ट मध्ये गेलो मी, बघा रन जेएस फिल्टर. आता न्यू ॲरे भेटला पाहिजे आपल्याला. कोणतं कशाचा भेटला पाहिजे न्यू ॲरे? एक्सपेक्टेड कोणता काय काय एलिमेंट आहेत आपल्याकडे बघा, ऍक्टिव्ह आले ID1 ID3 बरोबर. म्हणजे राहुल शर्मा आणि अमित वर्माचा आपल्याला नवीन ॲरे मध्ये भेटला पाहिजे. नवीन ॲरे मध्ये काय टाकले आपण बघा, ऍक्टिव्ह कॉन्टॅक्ट हा ॲरे आहे, हा कॉन्टॅक्ट जुना ॲरे आहे, त्यातनं फिल्टर केलं आणि ह्याच्यात टाकून टाकलं. ठीक आहे, बघा ID1 ID3 फक्त ऍक्टिव्ह कॉन्टॅक्ट भेटले आपल्याला बरोबर. आता बघा हे जे मी शिकवतोय ते का शिकवतोय, कारण की ऍक्च्युअल मध्ये मी रिअल मधले कॉन्टॅक्ट मी ऍपेक्स मधले जावास्क्रिप्ट मध्ये घेऊन येणार आहे आणि त्या जावास्क्रिप्ट मध्ये जे कॉन्टॅक्ट आले त्याला असं ऍक्टिव्ह कॉन्टॅक्ट आहे का चेक करून त्याच्यावरती ऑपरेशन आपण करू शकतो. ओके, त्यासाठी हे मी शिकवतोय हे ॲरेज आधीच, फिल्टर मेथड, मॅप मेथड. तुम्ही काही करू शकता, मॅप मेथडचा यूज करून तुम्ही काय करू शकता, जो आलेला कॉन्टॅक्ट आहे ऍपेक्स मधून त्याला अपडेट करू शकता, नवीन कॉन्टॅक्टचा ॲरे बनवू शकता आणि तुम्ही अपडेट करू शकता. ठीक आहे, आणि फिल्टरला काय करू शकता, तुम्हाला जेवढे पाहिजे तेवढे कॉन्टॅक्ट तुम्ही म्हणजे काय फिल्टर आउट करू शकता कॉन्टॅक्ट तुम्ही. ठीक आहे, ऍपेक्स मध्ये ज्या आपल्या रिअल ऑब्जेक्ट जे आहेत ना, अकाउंट, कॉन्टॅक्ट किंवा लोन ऍप्लिकेशन, स्टुडंट्स, त्याच्यावरती सुद्धा तुम्ही फिल्टर लावू शकता असं. ठीक आहे, ते आपण हे आपले ॲरे आणि ऑब्जेक्ट हे दोन झाले ना डेटा टाइप्स, त्यानंतर आपण रिअल ऍपेक्स बरोबर काम करणार आहे. ठीक आहे, आता ही झाली फिल्टर मेथड. आता आपण किती मेथड शिकलो, ॲरेवरच्या पुश मेथड शिकलो, फॉर लूप शिकलो आणि मॅप मेथड शिकलो, फिल्टर मेथड शिकलो. आता पुढची आहे, पुढची मेथड कोणती आहे, फिल्टर. फिल्टर झाल्यानंतर आहे फाइंड. फाइंड मेथड कुठं आहे, फाइंड मेथड काय करते बघा, हे मी तुम्हाला सगळे हे नोट्स मी काढलेले पाठवून देणार आहे. रिटर्न्स फर्स्ट मॅचिंग रेकॉर्ड ओनली. सेम फिल्टर मेथड सारखीच असणार, सिंटॅक्स सेम असणार, फक्त काय करणार, मॅच झाले की संपला विषय तिथंच. ओके, तुम्हाला तोच ॲरे फक्त रिटर्न करणार. ठीक आहे, आता आपल्याला काय करायचं, आपण काय करू शकतो, इथे एक मेथड लिहू शकतो, रन फाइंड मेथड किंवा रन जेएस फाइंड. हा सिंटॅक्स झाला. ओके, आपण काय करू शकतो, गेट करू शकतो ऍक्टिव्ह कॉन्टॅक्ट कॉन्स्टंट किंवा कॉन्टॅक्ट विथ ID3. ओके, म्हणजे आपण काय करू, फिल्टर करू ज्याचा ID 3 आहे. मग आपण काय करूयात, इक्वल टू आपला दिस डॉट कॉन्टॅक्ट. ओके, दिस डॉट हा ॲरे आहे, याच्यातून आपल्याला काय करायचंय, पहिला एलिमेंट जो मॅच होईल तो आपण करूयात, किंवा कॉन्टॅक्ट विथ एज, कॉन्टॅक्ट विथ एज 25. बघूयात आपण 25 एज वाला कॉन्टॅक्ट आहे, हे आपल्याला प्रिया मेहता भेटला पाहिजे. ठीक आहे, म्हणजे याचा अर्थ काय होतो, फाइंड कॉन्टॅक्ट विथ एज 25. मग दिस डॉट कॉन्टॅक्ट मध्ये फाइंड, ओके, लगे पॅरेंथेसिस एंटर. परत काय करणार आपण, आयटम. ओके, आयटम आणि नंतर आपण काय करणार, एरो फंक्शन, आणि याच्यामध्ये आपण इथं कंडिशन लिहूयात, आयटम डॉट एज इक्वल टू 25. ठीक आहे, आणि डिप्लॉय. ठीक आहे, बघा हे काय करणार, इथं मी कन्सोल डॉट लॉग टाकतो याच्या बाहेर. ठीक आहे, कॉन्टॅक्ट विथ
बघा आता काय होणार, आपला ओल्ड ॲरे जो आहे कॉन्टॅक्टचा, त्याच्यामध्ये फाइंड मेथड लावली आपण, त्यातला पहिला एलिमेंट आला, पहिल्या एलिमेंट मधल्या एज पर्यंत पोहोचलो आपण, आयटम डॉट एज इक्वल टू 25. आता पहिला ज्यावेळेस एलिमेंट येईल त्यावेळेस एज काय येणार इथं 28 येणार, बरोबर. मग आयटम डॉट एज ह्याची व्हॅल्यू काय असणार 28 असणार. 28 इक्वल टू 25 आहे का, तर नाहीये. ठीक आहे, मग काय होणार, आपल्याला रिटर्न नाही होणार ऑब्जेक्ट. आपण परत काय होणार, आयटम डॉट एज इक्वल टू 20, आयटम डॉट एज मध्ये दुसरा एलिमेंट आला 25 वाला, त्यावेळेस मॅच होणार आणि आपल्याला त्यावेळेस 25 वाला जो एज आहे तो कॉन्टॅक्ट भेटणार आणि आपण डिप्लॉय करू. ठीक आहे, सिलेक्ट ऑल, कंट्रोल के, कंट्रोल एफ. ओके, आणि याच्यामध्ये आपलं काय आहे, रन जेएस फिल्टरच्या ऐवजी रन जेएस फाइंड, आणि हे फंक्शनचं नाव आहे आपल्या, बरोबर, इथं दिलं ऑन क्लिक, आणि सेव्ह आणि डिप्लॉय. ओके, आणि हार्ड रिफ्रेश करूया त्याचा, कंट्रोल शिफ्ट आर किंवा एमटी कॅश आणि हार्ड रिफ्रेश. बघा रन जेएस फाइंड आलं, बघूयात आपण रन जेएस फाइंड करू. आता या बटनवरती क्लिक केल्यानंतर काय होणार, हे रन जेएस फाइंड फंक्शन चालणार. रन जेएस फाइंड फंक्शन याच्यामध्ये काय होणार, ह्या कॉन्टॅक्ट मधला फाइंड मेथड वापरली आणि ह्या कॉन्टॅक्ट मधला पहिला आयटम येणार. ओके, पण त्या आयटमची एज काय आहे 28 आहे, तो रिटर्न नाही करणार. आयटमची एज दुसरा आयटम मग ह्यात येणार, दुसऱ्या आयटमचे आयटम येणार, या दुसऱ्या आयटमची एज काय आहे 25 आहे, तर हो लगेच रिटर्न करणार आणि आपला कॉन्टॅक्ट प्रिंट होणार. ठीक आहे, रन जेएस फाइंड. बघा प्रिया मेहता आली, रन 25 वाली, एज 25 वाली. ओके, आपण काय केलं, कॉन्टॅक्ट फाइंड केला, वरती काय केलं, कॉन्टॅक्ट फिल्टर केले सगळे. ओके, आता फाइंड झालं, फिल्टर झालं, आता थर्ड वन आहे फाइंड झाल्यानंतर पुश मेथड तर बघितलेलं आपण, सॉर्ट मेथड एक आहे. ठीक आहे, सॉर्ट, रन सॉर्ट फंक्शन. ओके, आता याच्यामध्ये आपण काय करणार, न्यू ॲरे घेऊयात, कॉन्स्टंट डिसेंडिंग कॉन्टॅक्ट एज. म्हणजे आपण काय करूयात, डिसेंडिंग सॉर्ट करूयात आपण एज नुसार. ठीक आहे, एज नुसार डिसेंडिंग म्हणजे 30 पहिल्यांदा येईल, परत 28 आणि परत 25 येईल. ठीक आहे, हे आपलं एम आहे, टार्गेट एम आहे. इक्वल टू आपल्याला कशावरती इटरेट करायचंय, ह्या कॉन्टॅक्ट वरती करायचंय. ओके, दिस डॉट कॉन्टॅक्ट, परत डॉट सॉर्ट. ठीक आहे, परत आपला हे नॉर्मली पॅरेंथेसिस येतोच, एंटर दाबा. ठीक आहे, परत इथं आयटम जे येतो ना तिथं सिंटॅक्स चेंज आहे, हा सिंटॅक्स सॉर्ट कुठे गेले, सॉर्ट मध्ये सॉर्ट फंक्शन माझ्याकडून राहिलेलं आहे, सॉर्ट फंक्शनचे मेथड राहिले. ठीक आहे, मी ट्राय करतो. ई टू बी, ठीक आहे, मी सॉर्ट फंक्शन सर्च करतो. सॉर्ट फंक्शन जरा डिफरंट आहे, सॉर्ट फंक्शन इन जेएस. डिसेंडिंग करायचं आपल्याला. ठीक आहे, ए कॉमा बी, बरोबर, ए कॉमा बी, एरो फंक्शन. बी म्हणजे डिसेंडिंग जर करायचं असेल आपल्याला तर बी आधी लिहायचं, आणि असेंडिंग जर करायचं असेल तर ए आधी लिहायचं. ठीक आहे,
हा सिंटॅक्स थोडा वेगळा आहे. इथं ए आणि बी म्हणजे काय की आपल्याला असेंडिंग पाहिजे का डिसेंडिंग पाहिजे ह्यासाठी आपण घेतलेलं आहे. ठीक आहे. आता आपण याच्यामध्ये एज पर्यंत जर पोहोचायचं असेल आपल्याला तर कसं करावं लागणार बघूयात आपण. ठीक आहे. याच्यामध्ये पहिला इथं डॉट एज घेऊयात आपण. ठीक आहे. आणि बी डॉट ए डॉट एज म्हणजे ह्याला आपण कळेल की एलिमेंट मधल्या एज बरोबरच आपल्याला मॅपिंग करायचे, चेक करायचंय. ठीक आहे. तर याच्यामध्ये काय आहे की जो ए म्हणजे सगळ्यात जी कमी एज आहे आणि बी म्हणजे काय असणार जे सगळ्यात जास्त एज आहे. तर त्यानुसार आपण सॉर्ट करतो. ठीक आहे. तर हे फंक्शन जरा डिफिकल्ट आहे. फक्त तुम्हाला सॉर्ट फंक्शन कशासाठी असतं हे फक्त लक्षात ठेवा. सॉर्ट मध्ये कशासाठी तुम्हाला जर एखादा ॲरे असेल तर तुम्हाला असेंडिंग किंवा डिसेंडिंग ऑर्डर मध्ये करायचं असेल तर तुम्ही सॉर्ट फंक्शन यूज करणार. ठीक आहे. आणि डिप्लॉय बटन यूज करावं लागणार ना. बटन करूयात यूज. बटन डिक्लेअर करूया रन जेएस फाइंड साठी. आता कोणतं फंक्शन आहे आपलं रन सॉर्ट. ओके. एक मिनिट जाऊ. ठीक आहे. आता याच्यामध्ये फंक्शनचं नाव काय आपलं रन जेएस रन सॉर्ट फंक्शन. ठीक आहे. आणि डिप्लॉय रिफ्रेश. रन जेएस सॉर्ट. ओके. कुछ तो मिस हुआ है. कॉन्टॅक्ट डॉट सॉर्ट एज. जेएस मध्ये बघ ना ॲरे घेतला. ओल्ड ॲरे मध्ये सॉर्ट केलं. सॉर्ट मध्ये आपण ए आणि बी एलिमेंट घेतले. ठीक आहे. याच्यामध्ये आपण फाइंड आहे सॉर्ट कुठे दिसतोय तुम्हाला. कुछ तो सिंटॅक्स में मिस किया हमने. सॉर्टचा सिंटॅक्स अवघडच आहे. जीपीटी करून घेऊयात आपण. सॉर्ट based on age in JS. सिंटॅक्स तर बरोबर वाटतं मला. डॉट एज ठीक आहे. this dot contact sort ची तर गरज नसते.
ठीक आहे. इथं आपण काय करूया